3. ऐतिहासिक काळ हिस्टोरिक एज. ऐतिहासिक काळ हा मानवाच्या विकासातील सर्वात प्रगत टप्पा मानला जातो, कारण या काळात आपल्याकडे स्पष्ट आणि वाचनीय लेखी पुरावे उपलब्ध असतात. त्यामुळे या काळातील इतिहास आपण थेट ग्रंथ, शिलालेख, नाणी आणि इतर लिखित साधनांवरून समजू शकतो. या काळात मोठ्या राज्यांची आणि साम्राज्यांची निर्मिती झाली, ज्यामध्ये शासनव्यवस्था अधिक मजबूत आणि संघटित झाली. समाजामध्ये नियम, कायदे आणि प्रशासन यांचा विकास झाला. शेती, व्यापार, उद्योग, कला आणि संस्कृती यांचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. मानवाने शहरांची निर्मिती केली आणि जीवन अधिक व्यवस्थित आणि प्रगत झाले. या काळामुळे मानव सभ्यतेने उच्च स्तर गाठला आणि आधुनिक समाजाची पायाभरणी झाली. प्रागैतिहासिक काळ प्रीहिस्टोरिक एज. थोडक्यात स्पष्टीकरण. प्रागैतिहासिक काळ हा मानवाच्या इतिहासातील सर्वात प्राचीन काळ आहे, ज्यामध्ये मानवाकडे लेखी भाषा किंवा लिखित इतिहास उपलब्ध नव्हता. त्यामुळे या काळातील माहिती आपल्याला दगडी हत्यारे, गुहेतील चित्रे आणि पुरातत्वीय अवशेष यांच्या आधारे समजते. या काळात मानव हळूहळू विकसित होत गेला आणि त्याच्या जीवनशैलीत मोठे बदल होत गेले. या प्रागैतिहासिक काळाचे मुख्य 3 भाग पडतात: पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग. 1. पुराश्मयुग पॅलिओलिथिक एज. पुराश्मयुग हा प्रागैतिहासिक काळातील सर्वात जुना आणि सर्वात दीर्घ काळ टिकलेला टप्पा आहे, ज्यामध्ये मानवाचे जीवन पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होते. या काळात मानव जंगलात राहत होता, गुहांमध्ये किंवा झाडाखाली आश्रय घेत होता आणि शिकार करून तसेच जंगलातील फळे, कंदमुळे गोळा करून आपला उदरनिर्वाह करत होता. त्याच्याकडे कोणतीही स्थिर वसाहत नव्हती, त्यामुळे तो सतत अन्न, पाणी आणि सुरक्षिततेच्या शोधात स्थलांतर करत असे. या काळात मानवाने दगडी साधनांचा वापर सुरू केला, पण ती अतिशय प्राथमिक स्वरूपाची होती, जसे की हातकुराडे आणि साधे कापण्याचे अवजार. हवामानातील बदल, वन्य प्राण्यांचा धोका आणि अन्नाची अनिश्चित उपलब्धता यामुळे त्याचे जीवन अत्यंत कठीण होते. या काळातील पुरावे भारतात विविध ठिकाणी सापडतात, ज्यातून मानवाच्या प्रारंभिक विकासाची माहिती मिळते. 2. मध्याश्मयुग मेसोलिथिक एज. मध्याश्मयुग हा पुराश्मयुग आणि नवाश्मयुग यांच्यामधला संक्रमण काळ आहे, ज्यामध्ये मानवाच्या जीवनशैलीत हळूहळू बदल दिसून येतो. या काळात मानवाने दगडी साधने अधिक सूक्ष्म, हलकी आणि प्रभावी बनवायला सुरुवात केली, ज्यामुळे शिकार अधिक सुलभ झाली. तो अजून पूर्णपणे स्थिर झाला नव्हता, परंतु त्याचे फिरते जीवन कमी होऊ लागले होते आणि तो लहान समूहांमध्ये राहू लागला होता. या काळात मानवाने शिकाराबरोबरच मासेमारी आणि काही प्रमाणात प्राणी पाळण्यास सुरुवात केली, ज्यामुळे त्याच्या अन्नस्रोतांमध्ये विविधता आली. पुरातत्वीय पुराव्यांनुसार या काळात मानव निसर्गाशी अधिक जुळवून घेऊ लागला आणि त्याच्या जगण्याच्या पद्धती अधिक संघटित आणि सुरक्षित होत गेल्या. हा काळ मानवाच्या हळूहळू स्थिर जीवनाकडे होणाऱ्या प्रवासाचा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. 3. नवाश्मयुग निओलिथिक एज. नवाश्मयुग हा प्रागैतिहासिक काळातील सर्वात महत्त्वाचा आणि निर्णायक टप्पा आहे, कारण या काळात मानवाने शेतीचा शोध लावला. हा शोध मानवाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या क्रांतींपैकी एक मानला जातो, कारण आता मानव अन्नासाठी पूर्णपणे निसर्गावर अवलंबून राहता स्वतः अन्न उत्पादन करू लागला. त्यामुळे त्याचे फिरते जीवन संपले आणि तो एका ठिकाणी स्थिर राहू लागला. या काळात नदीकाठच्या सुपीक जमिनीत वसाहती निर्माण झाल्या आणि हळूहळू लहान लहान गावे तयार झाली. मानवाने पशुपालनही सुरू केले आणि त्यामुळे अन्न सुरक्षा वाढली. पुरातत्वीय पुराव्यांनुसार या काळात समाज अधिक संघटित झाला, साधननिर्मिती सुधारली आणि मानवी जीवन अधिक स्थिर, सुरक्षित आणि प्रगत झाले. नवाश्मयुगामुळे पुढील मोठ्या संस्कृतींचा पाया तयार झाला. पुराश्मयुग याचे 3 भाग पडतात: पूर्व पुराश्मयुग, मध्य पुराश्मयुग आणि उत्तर पुराश्मयुग.
या काळात मानवाच्या जीवनात हळूहळू बदल होत गेले, म्हणून अभ्यासाच्या सोयीसाठी हे 3 भाग करण्यात आले आहेत.